राम राम शेतकरी मित्रांनो, आपण जे कालच संध्याकाळी एक पंप प्लेन ज्या ते एस आर कल्चरमध्ये जे शेराच्या झाडाचा अर्क बनवलेला होता, यामध्ये आपण एक ॲड केलेलं नव्हतं. फक्त ते 200 ml 20 लिटरच्या पंपासाठी आपण वापर केलेला होता. तर शेतकरी मित्रांनो, काल बघा आपलं माझे जे काही काम करतो मी इथे सबमेन जोडून हे असं आपल्याला ज्या वेळेला फवारणी केली त्या वेळेला आडी दिसते आणि फवारणी करताना आडी दिसते, यात शंका नसते. फक्त निरीक्षण करणे महत्त्वाचे असतं. मग ती उडी मारत होती तेव्हा आपण याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि अशी ही खूण करून ठेवलेली होती. हे बघा, ही खूण केलेली होती सबमेन जोडं जो आहे, त्यामुळे आपल्याला ते लवकर लक्षात येईल. दुसऱ्याकडे असेल तर आपण मोठी काडी गाडून देतो आणि त्याच्यावर लक्ष ठेवत असतो. तर शेतकरी मित्रांनो, जे आपण फक्त 200 ml वापर केलेला आहे आपल्या एस आर कल्चरमध्ये बनवून, आणि विशेष म्हणजे त्याला आता कमीत कमी 1 महिना होऊन गेलेला असेल, म्हणजे पक्क लक्षात नाही आहे, पण तरी बी समजा जास्त दिवस झाले असतील. तर ते फवारणी केल्यानंतर बघा तिला कसे झटके येत आहेत. काही प्रमाणात तिनं खाल्लेलं आहे, तिच्या अंगावर पण पडलेलं आहे. त्या आता सकाळी आल्या आपल्याला दिसत असेल की आता सकाळची म्हणजे 9:30 वाजलेले आहेत आणि तिनं खाणं बंद करून टाकलेलं आहे. आणि खाणं तर बंद करून सोडून द्या, त्याला झटके येत आहेत. जे आपण अगोदर एका पंपामध्ये 200 ml प्लस आपल्या निविष्ठा घेतलेल्या होत्या, ह्या वेळेला आपण प्लेनमध्ये, कारण आब्रट जास्त प्रमाणात असल्यामुळे काही वेळेला सर्व घटक एकत्र येतात, तर काही परिणामसुद्धा कमी जास्त होऊ शकतात. आणि आडी पडलेली आहे त्याच्यामुळे आपण प्लेनमध्ये ते घेण्याचा विचार केलेला आहे. आता आडी कशी पडलेली आहे तर बघा. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला कोणाचं नुकसान होईल हे आपण कधीही विचार करत नाही. फक्त आपण फायदा होईल याच्यावरच विचार करतो. नुकसान जे होणार असेल त्याला आपण सोडून देतो. मी स्वतः अनुभव घेऊन ते आपल्याला नाही पटलं किंवा फायदा होत नसेल तर आपण त्या निविष्ठा असेल किंवा काही असेल सांगत नाही. जर आपल्याला फायदा होत असेल तर ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. आणि आपल्यामुळे कोणाचे नुकसान होईल हे मला केव्हाही पटणार नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे कसे फायदे होतील हाच आपला विचार असतो. आणि शेतकरी मित्रांनो, आज जे आपण सांगतो आहे या मागे बी काही सांगत होतो. आपल्याकडे अनुभव हा महत्त्वाचा आहे. आपल्याकडे जे काही नवीन आपण जो प्रयोग करतो, काही शेतकऱ्यांना ते पटत पण नाही, पण काही दिवसानंतर तेच वापर करतात आणि सांगतात व्यवस्थित हे चांगलं आहे. शेतकरी मित्रांनो, जे काही आपण नवीन तयार करतो आहे याला कोणाचीच मान्यता नसते, कारण हे वेगळं असतं. ज्या वेळेला आपण ते सुरुवात करू त्यावेळेला किंवा कोणी वापर करेल तेव्हा ते त्यांना पटेल, तेव्हा म्हणतील बरोबर आहे, पण सुरुवातीला तर चालूच असतं ते. तर शेतकरी मित्रांनो, शेराच्या झाडाचे जे आपण औषध म्हणा, निविष्ठा म्हणा, काही लोकांना निविष्ठाही माहिती नाही आहेत, औषध म्हणा किंवा निविष्ठा म्हणा, याचे हे आपल्याला परिणाम समोर दिसत आहेत. पूर्ण नैसर्गिक आहे. फक्त आडी मारायला अगोदरही सांगितलेलं आहे 3-4 दिवस लागून जातात, आणि तोपर्यंत त्याचं थोडंफार खाद्य खात असेल थोडंफार, त्याच्यानंतर बंद होऊन जातात. आणि विशेष म्हणजे आता व्हिडिओमध्ये दिसणार नाही, मधमाशी किती आहे. मधमाशासुद्धा ह्या नैसर्गिक निविष्ठांमुळे आपल्या शेतात असतात आणि घाटे भरायला आपल्याला चांगली सुविधा होते. धन्यवाद.